तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरच्या नातेवाईकांना किंवा अजूनही कोणाला लहानपणीच श्रीमंत व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आता बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की आपण श्रीमंत झालो पाहिजे. पण नेमकं श्रीमंत होणं म्हणजे काय? तर आपल्याकडे भरपूर पैसा असणे, गाडी, राहायला एखादं चांगलं घर असणे, शेती, वावर, पावर, नोकर, चाकर, ही सगळी श्रीमंतीची व्याख्या. आणि म्हणूनच सगळ्यांना वाटतं की आपण श्रीमंत झालो पाहिजे. लहानपणी जी मुलं असतात किंवा आपणही लहान होतो तेव्हा स्वप्न पाहायचो की मोठे झाल्यावर आम्ही श्रीमंत होऊ, किंवा आम्हाला लहानपणीच श्रीमंत व्हावं वाटत होतं. म्हणून तर आपण लहानपणी कविता म्हणायचो की असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आता घरी मातीचं घरसुद्धा चांगलं नसतं, पण चॉकलेटच्या बंगल्याची अपेक्षा असते. म्हणजे काय? तर लहानपणी पडणारी स्वप्न ही कोणत्याही स्वरूपाची असू शकतात. आणि म्हणून बऱ्याच लोकांना लहानपणी स्वप्न पडत होते की आम्ही श्रीमंत झालो पाहिजे. आता हा व्हिडिओ कोणत्याही वयोगटातली लोक पाहत असतील तर बघा, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, लहानपणीच श्रीमंत व्हायचं असेल, किंवा आता तुम्ही मोठे आहात तरीही तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तर एक उपाय आपल्या ज्योतिषशास्त्राने प्रमाणित केलेला आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल आणि तुम्ही लहानपणीच श्रीमंत होताल. आता तुम्ही म्हणताल आम्ही तर आता मोठे झालो, याचा आम्हाला काही फायदा आहे का? तर मंडळी 100% तुम्हाला याचा फायदा आहे, ह्या उपायाचा फायदा आहे. आता हा उपाय जर लहान मुलांनी केला तर याचा फायदा त्यांना विशेष करून मिळेल, जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि हाच उपाय जर मोठ्या माणसांनी केला तर त्यांनाही त्याचं फळ मिळेल. फक्त एवढं आहे की हा उपाय लहान मुलांनी करावा, याला विशेष प्राधान्य. लहानपणीच श्रीमंत होण्याचे पर्याय तुमच्यासमोर खुले होतील, किंवा श्रीमंतीची तुम्हाला डोहाळे लागतील. पण हा उपाय तुम्हाला करणं गरजेचं. मंडळी, या उपायामध्ये काय विशेष आहे ते सगळं सांगणार आहे. आणि उपाय अगदी साधा, सटीक, सोपा आहे. याला कुठलाही खर्च लागणार नाही किंवा कुठे जावासुद्धा लागणार नाही. म्हणून मंडळी, तुमच्या मुलांना हा उपाय तुम्ही करायला सांगा. त्यांनी जर हा उपाय केला तर लहानपणी ते जर श्रीमंत झाले तर तुम्ही आपोआप श्रीमंत होताल. बरं, श्रीमंतीची परिसीमा जर कोणाच्या हातात असेल तरी माता लक्ष्मीच्या हातात आहे. आणि म्हणून माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या संदर्भातला एक दिव्य उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. तो उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आजपर्यंत हा उपाय तुम्हाला कोणी कधीही सांगितला नसेल. आणि बऱ्याच लोकांनी तो उपाय तुम्हाला सांगितला नाहीचं कारण काय माहिती आहे? ती लोक घाबरतात की तुम्ही श्रीमंत होताल, तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होईल. मंडळी, बघा उपाय काय आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नाथ महाराज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या जीवनातल्या जेवढ्या काही समस्या असतील, तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्येवर ज्योतिषशास्त्रीय, ग्रहशास्त्रीय हे सगळे उपाय सांगण्याचं काम आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत. आणि तुम्ही सगळ्यांनी कमी वेळामध्ये आपल्या चॅनलला पसंत केलं. आपलं चॅनल तुमच्या सगळ्या आवडींचं झालं. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करून घ्या. मंडळी, लहानपणी जर श्रीमंत व्हायचं असेल, आपल्या मुलांना लहानपणीच श्रीमंत करायचं असेल तर हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. बरं, उपायासाठी काय काय विधी लागणार आहे बघा. 5 धान्याचं पीठ लागणार आहे. आणि ते पीठ काय जास्त लागणार नाही, वाटीभर पीठ लागणार आहे. 5 धान्याचं मिश्रित असलेलं वाटीभर पीठ. आणि काय करायचं मंडळी, त्या वाटीभर पिठाला त्या ठिकाणी मळायचं, त्याचं कणिक तयार करायचं. आपल्या मराठी भाषेत त्याला उंडा म्हणतात. त्याचा उंडा तयार करायचा. आणि हा उपाय लहान मुलांनी करायचा शुक्रवारच्या दिवशी. काय करायचं मंडळी, तुमच्या घरी माता लक्ष्मीचा फोटो असेल तर माता लक्ष्मीचा फोटो समोर मांडायचा चौरंगावरती. आणि ते वाटीमधलं जे कणिक आहे त्या फोटोच्या समोर त्या मुलाला बसवायचं, लहान मुलाला. आणि किंवा तुम्हीही बसू शकता, असं काही गरजेचं नाही आहे, परंतु हा उपाय लहान मुलांसाठी विशेष प्रभावी उपाय आहे.
त्याला त्या ठिकाणी बसवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ज्याला आपल्या धर्मशास्त्रावर, आपल्या ग्रंथावर किंवा आपल्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे, अशा लोकांनी त्या गोष्टी फॉलो करा. ज्यांना याच्या संदर्भात काही विश्वास नाही किंवा ज्यांना देवच मान्य नाही, अशा लोकांनी कृपया भानगडीत पडू नका किंवा व्हिडिओसुद्धा बघू नका, काही हरकत नाही. तर बघा, चौरंगावरती बसवायचं आणि बसवल्यानंतर ते उंडा केल्यावरती काय करायचं मंडळी, त्या उंड्याच्या गोळ्या करायच्या. छोट्या छोट्या गोळ्या करायच्या, छोटे छोटे गोळे करायचे. तर गोळे करायचे मंडळी, 11 गोळे करायचे त्या उंडाचे. तर कसे करायचे बघा, एक उंडा छोटा, त्या उंड्यातून छोटासा उंडा काढायचा, हातावर असा मळायचा, एक गोळी करायची. पण ही गोळी करत असताना एक मंत्र म्हणायचा, ओम श्री मात्रे नमः, ओम श्री मात्रे नमः असा मंत्र म्हणून गोळी तयार करायची. तर अशा 11 गोळ्या तयार करायच्या आणि 11 वेळा मंत्र आपल्या मुखातून निघला पाहिजे. आणि त्या गोळ्याचा हार आपण दोऱ्यामध्ये ओवून म्हणा किंवा लाल दोऱ्यामध्ये म्हणा, तो हार 11 उंड्याचा हार, उंड्याच्या गोळ्याचा हार आपण माता लक्ष्मीला अर्पण करावा. आणि अर्पण केल्यानंतर शुक्रवारच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्या फोटोचं, त्या उंड्याच्या माळीचं विसर्जन आपल्याला त्या ठिकाणी विहिरीमध्ये करून टाकायचं आहे किंवा एखाद्या तलावात करून टाकायचं आहे किंवा एखाद्या नदीमध्ये करून टाकायचं आहे. याने होईल काय, ती उंड्याची माळ माशांनी जर खाल्ली तर 100% माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होते. याचं कनेक्शन काय आहे तुम्हाला सांगतो. माता लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झालेला आहे आणि म्हणून माता लक्ष्मीचं आणि पाण्याचं नातं हे त्या ठिकाणी पिता म्हणजे बाप लेकीसारखं आहे. आणि बाप लेकीसारखं नातं असल्यामुळे पाण्यातले जेवढे जलचर असतील ते माता लक्ष्मीच्या बंधू भगिनीचं काम करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपण प्रसन्न केलं तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. हा त्या ठिकाणी त्याच्या मागचा विचार आहे. आणि माशांनी जर एकदा खाल्लं तर 100% माता, आणि मंत्र तर आपण म्हणतच आहोत, त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे. आणि माता लक्ष्मीची एकदा कृपा आपल्यावरती झाली तर 100% आपल्या पैशाच्या समस्या सुटतील. आपण लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या मार्गावर राहू. आणि हा उपाय शुक्रवारी करायचा, महिन्यातून एका शुक्रवारी करा. 21 शुक्रवारपर्यंत जर हा उपाय तुमच्या मुलांनी केला तर मंडळी 100% माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावरती होऊ शकते. तर हा उपाय करा, 100% करा, याच्यामध्ये कोणाचं काही नुकसान नाही. आणि आपल्या शास्त्रामध्ये एक वाक्य बघा, शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्य ही तृण मानावे. जर शास्त्रामध्ये या गोष्टी सांगितल्या असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि म्हणूनच आपण त्या पाळल्या पाहिजे. करून पहा, फायदा 100% होईल. रामकृष्ण हरी.